होय ना, हळूहळू ओळख. ओळख हा कशाची? म्हणजे माझी तुझी. हं. आणि बया मी तर शोधातच होते कशाच्या? नवऱ्याच्या. हा काय मग आहे ना, मी इथंच आहे, जवळच आहे, आसपासच आहे. नक्की बाई? हा खरंच? तात्या हो, काय रे? कसं वाटतंय उन्हात? लय भारी, आता ते थंडीमुळे जरा भारी वाटतं उन्हात. हा मी काय म्हणतो, हा पण उन्हात भारी, पण रात्र लय गार वाजत मला. रात्र गार वाजणारच ना, तू जरा जर्किंग बिर्किंग घाली जा ना. मग जर्किंग घालतो गोवाकडे, एवढं जर्किंग आहे माझ्याकडे, तरी गार वाजते का मग काय? मला बरं आहे, मला दिवसाची ड्युटी. हा ना, मी म्हणतो तेवढं साहेबाला सांगून मला बी दिवसाची ठेवा ना, म्हणून मला एकच कोणती तरी द्यायला लावा ना, एक तर दिवसात द्यावाला, एक तर रात्रीचे, दोन्ही टाइम मला ठेवायचे का मग काय? तू नवीन आहे ना त्याच्यामुळं. आता पहिलं मी नवीन होतो हा. ना, मला सुद्धा 12 घंटे ड्युटी करावी लागायची ना. जुना कधी होईल? तुला आता 2 वर्ष झाली. मग अजून किती वर्ष? 5 वर्षांनी. हा का? हा तुम्हाला किती वर्ष झाले तात्या? मग आता 10 वर्ष झालीत. त्याच्यामुळे वय तुम्हाला एक ड्युटी मला 2 ड्युट्या, हा चांगला नियम आहे. मी परमनंट झालो ना आता. अगं मी बी होईन का मग 5 वर्षांनी? 5 वर्षांनी तू परमनंट होशील. हा ना, त्याच्यामुळे पगार कमीच आहे मला. हा मग परमनंट झाल्यावर वाढणार ना, माल डबल आहे. तुला किती? मला ना 15 आहे. मला 30,000 आहे. आता तुम्ही जुने आहेत ना, तुम्ही परमनंट आहे तात्या हो. हा. असं कसं बोलता तुम्ही? हा? आता मी बी जुना झालो, मला देते 30,000 रुपये. होईल ना, परमनंट झाल्यावर वाढतो. मग मला अशी पॅन्ट देते ना, हा असं शर्ट. परमनंट झाल्यावर आता तू आज 5 वर्षाच्या पुढे तुला भेटणार ना ड्रेस. हा मग काय, मग बी दिसन तुमची एवढी ढेरी बी बनीन मग मी. हा परमनंट झाल्यावर सुटायची डेअरी. हा, मला काहीच नाही, मग काहीच सगळा मस्त खातो 5 भाकरी खातो, डबा तर मग आणतो एवढा मोठा. आणि तरी ते पुरत नाही, तरी तब्येतच होत नाही. आता काय करू? कॅन्टीन मधून नाही भेटत तुला. अच्छा, हा. मी म्हणतो आता डोळ्यावर लय झापड आली, थोडस डुकला मार. हा, लक्ष ठेवा बरं का, मी झोपलो तरी. तू झोपन मी झोपतो, मला डुकला आला. बाई हे तर डाराडोर झोपली इथं. ड्युटीला आहे का झोपायला ये? मला मध्ये जायचं. आता हे उठल्याशिवाय तर मला काय मध्ये जाता येणार नाही. ओ ओ ए बायको, झोपू दे, बोंबलत नका जाऊ, तिकडं काम करत, इथं घरी झोपून दे ना. बायको? ओ मी काय तुमची बायको आहे का? ओ वाच, ओ मी काय बायको आहे का तुमची? अयो बायको, हा? आता ते कसं झालंय ना, माझं लग्न नाही झालं ना, त्याच्यामुळे बायको स्वप्न देते. अहो पण तुम्ही इथे झोपा का राहिले? कोण झोपलंय? वॉचमॅन. अहो तात्या, कोण रे? काय म्हणत कोणी तुम्हाला म्हणलं होतं झोपू नका, मी माझ्या डुकली झालं, तुम्ही झोपा म्हणून. मला गेले डुकली लागून. असं अहो मी काल नाही का लागले इथं? काल मग काल? तुमच्या ड्युटीत आलती काही? नाही अजिबात नाही. माझ्या बी ड्युटीत नाही आलेली. हे जाय बाई, इथं आज बिना परवानगीचा आतमध्ये जाता येत नाही. काल तुम्ही दोघं बी नव्हते इथं, तेव्हा मी आले. बरोबर, हा. ते माझ्या मावस भावाचं लग्न नव्हतं, आपण दोघं गेलतो. दोघं लग्नाला गेलतो. मग तेव्हा ते दुसरं वॉचमॅन होता का? काल ते दुसरे होते. हा, मग आम्ही नव्हतो ना, आम्ही सुट्टीवर होतो ना, मग ते असतील. हा का? बरं जाऊ का मग मी मध्ये? काय कामाला सांगितलंय तुम्हाला? मी तिथं ना जाग काढायलाय. हा का? हा. होय तात्या, हा आता काय करायचं भाऊ? तुला कार्ड दिलेलं नाही कंपनीने? कार्ड नाही ना, ते देणार आहे 8 दिवसांनी. किती दिवस झाले तुला कामाला येते अहो कंपनी? काल तर लागले. लागली. ते चांगले, हा. मस्त आहे. काय? नाही, काल लागले ना कामाला, हा. मग मस्त आहे ना. म्हणजे तो रजिस्टर चेक केलं का सकाळी? नाही गेलो गाड्या, मी इकडे चाललो डायरेक्ट. आपल्याला समजलं असतं रजिस्टर मध्ये नाव आहे का नाही. काल रजिस्टर कुठे आहे? बघ तात्या हापेचातच राहिले ते, आपण गेटवर रजिस्टर ऑफिस. गडबडीत आलो ना ते. साहेब आलो हेच कारण द्यायचं का? आणि ते आता तुम्ही सिनियर आहेत आणि तुम्ही परमनंट आहेत, तुम्ही बोलायचं ते. जा पटकन रजिस्टर घेऊन ये, तोवर मी थांबून धरतो. असलं नाव तर आत सोडता येईल ना काय आपल्याला. नाही, तुम्ही घेऊन या, मी थांबून धरतो. बरं थांब, मी घेऊन येतो. हा, कुठं ठेवलेलं आहे?
ऑफिस होते तिकडे म्हणजे आता जाऊ रजिस्टर नाही आणि त्यावर मला इकडेच उभं का हा अहो, मला मध्ये टाइम होतो काठी धर. हा मला मध्ये टाइम होईल ना कस का टाइम होईल मग मी जर मध्ये वेळेत नाही पोहोचले तर मग ते मला ज्या काढायला टाइम होतोय ते होते टाइम मी काय म्हणतो बस ना बसू हा बस तात येऊस तर बस भैया आता काय ताण झाला भैया दर हातात काय हे धर ना दांडा पकड ना असं अहो पण मी तुमच्या ड्युटीवर थोडी आहे आता मग रजिस्टर येऊस तर तोपर्यंत गप्पा मार कोणाच्या आता काल जॉईन झाली ना तू हा मग ते लिहिलंय का नाही तुझं नाव ते बघावं लागतं ना नाही ते लिहिलं होतं लिहिलं होतं हा काय नाव लिहिलं होतं माझं नाव हा काय काजल वा 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 मस्त हा पर काजल लागलं काजल नाव मी काय हा म्हणतो, ऐक ना लग्न झालंय का तुम्हाला मी लग्न होईल वाटते वय हम्म? तुम्हाला काय मंगळसूत्र दिसत का आता काय डोकून पाहते वय नाही नाही बघून राहिलं मा बाप काय लग्नाला पोरग कशाला बघायची इकडे तिकडे हा म्हणजे कशाला मग आता म्हातार वयात नाही चालणं होणार इकडे तिकडे नाही पळवणार प्रवास काही सोपं आणि नसतं मी काय म्हातारी का बापाचं बोलतोय तुझ्या हा पण आता त्याच्याशिवाय कोण पाहणार आहे ना मला मी आहे ना आणि तुमचा काय संबंध नाही नाही म्हणजे इथं कामाला आहे ना तू आता हा मग होईल ना हळू हळू ओळख ओळख हा कशाची म्हणजे माझी तुझी हं? आणि आणि म्हणजे आपली सगळंच म्हणजे जुळण ना हळूहळू कसलं जुळण म्हणजे आपलं मन मला हम्म. हाय बया मी तर शोधातच होते कशाच्या नवऱ्याच्या हा काय मग आहे ना मी इथंच आहे जवळच आहे आसपासच आहे नक्की बाय हा खरंच मग काय खोटं बोलतात काय बरं मी काय म्हणते बोल ना पेमेंट किती आहे तुम्हाला मला वय हा 15,000 15 वय पण त्यातून मला काय आहे का नाही मग तुला मग तुला देईन ना मी काय 5,000 काय झालं 5,000 काय होते आता 5,000 वाटायला का मी तुम्हाला मग किती पाहिजे मध्ये काम करते तर 10,000 पेमेंट आहे मला हा का मग माझी बी 10,000 तुला देतो हा का 5,000 रुपयात मी घेतो वागून तसं मला एकट्याला काय लागत आहे भागल का तुमचं घेतो वागून आता काय आहे तुझ्यासाठी मी काय म्हणतो काय तुला दर महिन्याला 10,000 देत जाईन मी पण लग्न कधी करायचं लग्न वय तुम्हाला आत्तीच घाई झालेली दिसती हा ना आता ना दमच निघत नाही कवर एकटा राव घरी कशाला म्हणजे एकटा घर पर असं खायला उठतं ना हो का कोणतरी जोडीदारीन पाहिजे आणि जर मी लवकर आली नसती तर इथं कामाला आता ते कसं नशिबात होतं म्हणून भेटलं आता काय भेटलं असतं हवं ना तसे तुम्ही लईच गोंडच दिसत बाई मी हायच गोंडच पहिल्यापासून हा ना मग कधी करायचं लग्न थांबू ना 1 वर्षभर मी बी पाहते तुम्ही म्हणजे 1 वर्ष नीट वागत्या का नाही दर महिन्याला पेमेंट देत्या का नाही हा वर्ष लय होते एखादा महिना आता का बाया असं समजा का तुम्हाला 1 वर्षानेच पोरगी भेटली हा का हा तर माझा अभ्यास घेते का मग मी तुला महिन्याला महिने पैसे देतो का नाही मग टाइम टू टाइम घेतलं पाहिजे ना मग हाय बरं आहे आणि तुला सांगतो इथं काही अडचण आली ना मला आवाज द्यायचा अक्षू आता का बाया डायरेक्ट नावाने आवाज दे बाय देत जाईन मी देशाल ना हा महिन्याला महिना म्हणजे तू असा 1 तारीख बी मागं पुढवून देणार नाही मी काय म्हणते हा मग आत्ता देता का 10,000 रुपये आत्ता देऊ लगेच मग लगेच चांगलं का आम्हाला उशीर कायला तर कॅश नाही ऑनलाईन चालते ना ऑनलाईन पण माझा फोन घरी ना पैसे जाते घरच्या फोनवर हवय टाक नंबर नंबर खोलून देतो
ह्यो नंबर आहे का? हम्म. शेव करून घेतो. काजू नावानं. काजू. गेले. गेले. बया. अच्छा काय करतो तू? विचारपूस करीत होतो. अशी विचारपूस करीत आला ये घ्या तुमचं दांडक. साहेबांनी जरा असं खुर्चीवर बसवले बघितलं ठोईन का दोघांना बी कामावर? नाही हा ते मग चौकशी करावी लागते ना. हे रजिस्टर मध्ये पाहिलंय मी. तुझं नाव काय ग? काजल. हे काही आहे. हा हा गोड बोले. काम काय 7 घंटेच ड्युटी केली तर? हा मला तेवढं सांगेल होतं ना. तात्या हा, नवीन आहे ती, कशाला खवळताय? हे बघ नवीन होते ना. मी साहेबांना सांगतो फोन करून, माझ्या जरा पोटात चमक निघती, कळ आल्यावानी होती. मी दवाखान्यात जाऊन येतो. आता तिला आत सोडा, आता हे नखरेचा करू नको. नाही तात्या. खुर्चीवर बसून देऊ नको माय. नाही नाही हा नाही, तुम्ही जा. जाऊ द्या लांब आपण. होय, मला जाऊन दे. जाऊन तात्या ही तुम्हाला खुर्ची काय घे बाजूला. इथूनच जायचंय का? इकडून नाही का जागा? बरं मी व्यवस्थित काय म्हणते, आता नाव बी पाहिलं, जाऊ का मी मधी? हा जा. आणि मी काय म्हणतो, सुट्टी झाली का जेवायची? पहिलं मला भेटून मग जेवायला जा. नाही तर संगतच जेवण करू ना. चालतंय. हा? मी डबा नाही आणीत. आहे ना, कॅन्टीन मध्ये दोघं जेवण करू. होय. चालतंय. येऊ का मग? आता कशी लिहिते? आता जा. येते मग. तुला येते मग. हाय दमन जा. हा. अयो आता नशीबच फार पडला गाड्या माझं. किती भारी पोरगी भेटली, लग्नाला तयार झाली. तशी बी मला कोणी पोरगी दिली असती का? माझ मा बाप हिंडतो इकडं तिकडं, पण काय नाही. जाऊ दे, आता मीच बघितली. चांगली नाव बी चांगलंय, काजल. वा वा वा, बसते बसतो. बरं तात्याला दिलं काढून. कसं नाही तर तात्यांमध्ये मोकार बाडबाड केली असती, जुळलेलं तोडून टाकलं असतं. हायला आज 1 वर्ष झालंय, म्हणजे आता माझं लग्न होईल. तात्या गेलेत का म्हणतो, लागली तिकडे. जाऊ का मग मधी? मध्ये आणि मग विसरली काय तू? काय? वर्ष झालं ना आता. हा मग झालं ना, मी कुठं नाही म्हणते. झालं मला कंपनी द्यायला वर्ष झालं, काम चालू आहे. काय आता काम चालू येतं लग्नाचं. लग्नाचं तुम्हाला काय एवढी घाय झाली काय? काय घाई झाली का म्हणजे? हा 1 वर्ष झालं, तुला 1,20,000 रुपये आतापर्यंत दिलेत मी. ये बाया, तुम्ही तर मला धमक्याच देऊ राहिले. धमके देऊ राहिले म्हणजे काय धमके देऊ राहिले? दिले तर घरचे मला विचारतात पैसे कुठे जातात तेवढे, मी काय सांगू त्यांना? आणि तू लग्न करणार आहे? आता ग बाया, हा उपकार केले का काय? उपकार केले की काय म्हणजे? हा पैसे दिले म्हणे तोंडावाटी काढू सुटले. तोंड काढू तुझं काय ठरलं होतं? तू काय म्हणली होती? वर्ष झालं का मला महिन्याला 10,000 द्यायचे, मी दिले की नाही? मी दिले की नाही पैसे? कोणता तरी महिना चुकवला का मी? आणि मग म्हणले होते ना, मग मी कधी पलटले का मला लग्न नाही करायचं म्हणून? मग आता झालं ना वर्ष, चल ना मग लग्न करू. वर्ष आलं म्हणजे काय, अशी तारीख म्हणजे तारखेच्या तारखेला असं तुम्ही काय हिशोबच लावत बसले होते काय? हिशोब लावत बसलो होतो म्हणजे? अरे किती रात्रंदिवस स्वप्न बघत होतो मी, दररोज बघत होतो. बघत कधी वर्ष होईन, कधी वर्ष होईन. झालं तर लगेच पलटी मारली का? काय कधी पलटी मारली मी? मग? कधी नाही म्हणलं मी लग्नाला. मग चल मग लग्न करायचं. लगेच नाही करायचंय मला, अजून थांबायचंय थोडे दिवस. थोडे दिवस थांबायचे का? थांबायचं तुला आता थोडे दिवस? अजून 2-3 महिने थांबू. 2-3 महिने? हा. बोली काय झाली? काय बोली काय झाली? 1 वर्षाने कर. मग आता कस काय 2-3 महिने काय? म्हणते तू? वर काही 1-2 महिने होऊ काय शकत नाही चाललं का? अक्षय? कोण भांडत आता? आता तुम्हाला तर माहिती ना तात्या. पैशाचं तोंडावाटी काढून राहील ताते ते. तिकडे बसलोय, तिकडे आवाज आला मला. ही ना पलटी मारू राहिली. तुम्हाला नव्हतं सांगितलं की मी? हा ती काय म्हणली होती वर्षभर थांब म्हणून, हा. महिन्याला 10,000 दे, लग्न करीन म्हणली होती. हा मग आता म्हणते अजून 2-3 महिने थांब. काय ग पोरी कोणाच करती? अहो आता 2-3 महिने असतं का? माझ्या घरातले काय म्हणले म्हणे, थांब म्हणे 1-2 महिने मग करू म्हणे. त्याला आधी तर म्हणली 12 महिने थांब. एवढ्या दिवस त्याने दम काढलाय ना, आता परत 1-2 महिने. म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का तात्या? तुम्ही बी त्यांच्यासारखं शिकू राहिले का? 12 महिने विश्वास धरणार. एखाद्याला आशाला काय लावायचं असं? हा त्याला रात्रंदिवस झोप नाही, ते नुसते असे बोटर दिवस मोजतोय. मी त्या दिवशी म्हणलं गेटवर बसल्या बसल्या काय चाललंय, तो ते मोजत होता. पहिला महिना, दुसरा महिना, 12वा महिना आलाय जवळ. त्याचं नुसतं तेच डोक्यात आहे. एखादी बाई पोटूशी असली ती एवढे दिवस मोजित नाही. बाबा एवढे दिवस मोजू लागलाय. अरे पण ते आता उतार झाला ना लग्नाला, दिवस मोजणारच ना तो. अहो पण मी करायचं म्हणले, नाही करायचं नाही म्हणले. हा
तोय बरोबर आहे, पण आता एवढं काय 2-3 महिने म्हणजे तुम्ही तर डायरेक्ट माझी लायकीच काढून दाखवली म्हणे 1,20,000 झाले ना, असं झालं मग तसं झालं. आणि मी म्हणले होते वय तुम्हाला का तुम्ही मला पैसे द्या, मी स्वतः म्हणले द्या मला पैसे आधी. गप तूच बोलली होती, मला आठवतं का? आता वर्ष झालं ना, कसं काय विसरून गेली असेल ना आता. आधी लग्नाचं कोण बोललं होतं? बरं लग्नाचं मी बोललो, पैसे तू बोलली होती का नाही? पैशाचं मी बोलले, तुम्ही लग्नाचं बोलले म्हणून मी पैशाचं बोलले, नाही तर काय मला येड नव्हतं लागलं. मी दुसऱ्या माणसाकडे का म्हणून मागितलंय, तुमच्याकडे काऊन नाही मागितले तात्या? मी ना हे बघा, मला असं वर आवाजात बोलेल बिलकुल चालत नाही. मी आजपर्यंत माझ्या बापाचं नाही ऐकेल, माझ्या आईचं नाही ऐकेल, माझ्या पुरा खानदानाचं नाही पण ऐकेल. मी आतापर्यंत वर आवाज करून कधी बोललो का? मी काय म्हणलो? फक्त वर्ष झालं की नाही, वर्ष झालं की नाही? हा झालंय. अक्षा साहेब परत आवाज देते, तुमचा आरडावाडा तिथं ऐकायला येत होता. सांगतो मी काय नाही म्हणून. हा तेवढं सांगा. माझ्या संग वाळताना ना याच काय करू मी आता? ते काय मी काय सांगत ऐक, तू आहे ना सरपंचाला फोन कर, बोलून घे, ते मिटवते तो मॅटर बरोबर. तेच मिटवते. हा जातो मी आता. हा मी साहेबांना बरोबर नाही दिला येतो. हा कॅमेरा सुद्धा बंद करून ठेवतो, म्हणजे काय चाललंय दिसणार नाही. तू थांब इथंच. मी कुठं पळून चालले? तू इथंच थांब. मला पाय नाही फुटले का मी पळून मी जाईल? जोपर्यंत आत सोडित नाही तोपर्यंत जाऊ नको. मला काय घेणं, मी बसून घेईन, माझा पगार चालू आहे. आणि मला साहेबांमध्ये विचारलं ना का म्हणून बसली, मग सांगते मी काय उत्तर द्यायचे ते पाहते. बरं थांबले, बाड नको करू आता, थांब. मग धमक्यावर धमक्याच जाते बाई नुसत्या. यायला काय वाटत काय नू का मी यायला घाबरायला चालले? गप ना आता, गप ना. हॅलो सरपंच, अक्षय बोलतोय. इकडं कंपनीतूनच बोलतोय. ऐका ना, अहो माझं लय महत्वाचं, म्हणजे लय अर्जंट काम आहे. गुतलो मी एका ठिकाणी. आता तुम्हाला सांगतो मी सगळं आल्यावर, लय अडचण येते. ऐका ना, कंपनीच्या गेटवरच आहे मी. येता की इकडं? बरोबर या. हा आल्यावर सांगतो मी तुम्हाला सगळं. काय तू रडायला? मग तुम्ही पैशासाठी परवा इज्जत वाटावर आणली, मला वाटावर बसून ठेवलं. अगं तसं नाही. हा बघ, ठरलं होतं ना, वर्षाचं ठरलं होतं की नाही? हा मग मी काय तुम्हाला लय दिवस म्हणले का 1-2 महिने थांबा म्हणले? तर तुम्ही म्हणले 1,20,000 दिले, मग तेव्हाच म्हणायचं ना मी तो तोंड वाटी काढीन पैसे देऊन, मी कायला घेतले? तसं नाही, तसं नाही. घरचे विचारत होते मला, अरे तू कामाला जातो, कुठं जातो, पैसे कुठे येतं का, फिरायला जातो तिकडे कुठं? काय मला काय त्याला सांगू? पस्तावा आला बाई, नसते घेतले तर चांगलं झालं असतं बाई. कुठं बळजबरी मी माझ्या तोंडावर चपला मारून घेतल्या. बघ लग्न झालं ना, मग अख्खा पगार तुझाच आहे ना. तुम्ही आता जेवढं बोलू सुटले, नंतर लग्नानंतर काय बोलशाल? काही नाही. तुला लक्षात नाही वर्ष झालेलं म्हणून मला थोडं मी चिडचिडलो, मला राग आला. नाही तू बाई. अगं मी तुझ्या माझ्या लग्नाचे किती किती मोठे स्वप्न नाही रांगवले. ना, तुमचे पैसे वापस देऊन टाकीन. आणि मला नाही करायचं लग्न. असं कसं मला नाही करायचं म्हणजे? देईन मी तुम्हाला 10-20 वर्षांनी कवाय ना, थोडे थोडे करून कवाय ना देईन. माझं जसं पेमेंट येतं तसे निम्मे देईन. मला घरात द्यावं लागत आहे पैसे, पण मला असं कोणाच्या उनी बाणी बोलणे नको बाई. मग मला नाही द्यावं लागत काय घरात? मी तुझ्यासाठी ऍडजस्ट केलं की नाही मला सांग. नाही आता मला करायचंच नाही लग्न. आता मला मला तर करायचं नाही लग्न. पण तिकडेच पा कोणची बिन करून घ्या. पोरीला काय कमी नाही पडली का? मग कशाला मला वर्षभर थांबवलं? मग मी नव्हते म्हणले थांबा, तुम्हीच मा भरोश्यावर थांबले होते. मग तू म्हणली होती म्हणून थांबलो ना. तुम्हाला जास्त कड होता ना लग्नासाठी थांबायचं. मी काय करू त्याला? तुम्हालाच लग्नाचं कड होतं, मला नाही करायचं आता लग्न. मग तू बोललीच कशाला होती आधी? तुम्ही मला लाईन मारली होती, मी नव्हती मी मारली. काय लाईन नाही मारली, मी तुला विचारत होतो तू काय आणली, मी तुला लग्नाला तयार आहे. सरपंच कसं बोलवलं ते माझं हे असं होतं की ही मला काय म्हणली होती, ही कोण? म्हणजे कंपनीत कामाला होती ना. मी काजल, सांगतो तुझं नाव काजल? गोड बोले. अगं मी सांगतो सगळं. बर. एका वर्षापूर्वी कंपनीत कामाला आली आणि तिचं माझं मन जुळलं. तर ती काय म्हणजे कुठे इथं का तिथं? कंपनी कुठे? इथं इथंच तिचं माझं कुठं मन जुळलं काय? नाही, तिचं माझं म्हणलं. बर. आधी मानवतं जुळलं, आधी तुमचं जुळलं आणि होतं. मग ही काय म्हणली, मला एक 8 टाकली तिने. ती म्हणली तू महिन्याला मला 10,000 देत जातो या पगारातले. मग मी तिला वर्षभर पैसे दिले आणि ती म्हणली तू वर्ष झालं का मग आपण लग्न करू. बर. मी एक महिना चुकावला नाही, महिना टू महिना तिला 10,000 रुपये दिले. मग आता लग्नाला नाही म्हणते, आता म्हणते अजून 2-3 महिने थांब. मी घरच्याला विचारलं, घरचे म्हणे थांब म्हणे लावून देऊ,
तो मनपसंतीचा ना काम पण 4 लोकांना सांगावं लागल, आम्हाला लग्नाची तयारी करावं लागल, 2 महिने तरी लागत आहे म्हणे लग्नाला. आता वर्ष कंप्लीट व्हायचे आज सांगायचं ना घरच्यांना. तेव्हा मला बी वाटलं सांगायला घरी. मग आता नाही वाटायचं का? मग आता सांगितलं ना मी घाबरत. सांगितलंय का? हा ते म्हणते 2-1 महिने थांब अजून करू. मग थांब ना 2-3 महिने. कुठे चढले दिवस मध्ये रे ती? हा आणि मी एक दिवस न बुडवतो रोज कंपनीत कामाला येते, रोज यायचे डोळ्यात एकटं जाते तरी यायला भावावर विश्वास नाही म्हणे 1,20,000 झाले आणि लगेच असं तोंड वाटे काढलं बाई. कशाला तोंडावर काढायचं? मग एक तर द्यायचेच नाही. हा? आणि तुला दर महिन्याला 10,000 दिले तू तिला. हा. मग तू पैसे घेतले समजा, जाऊ दे पैसे घेतले असेल खर्चाय अडथायला, जाऊ दे कशाला घ्यायला. तू कबूल झाला, तूही दिले, हा ठीक आहे. हे मधून सुट्ट्या मारून मला फिरायला न्यायचे हे करायचे, मग माझ्या इकडे काढे व्हायचे आणि घरामध्ये पैसे द्यावाच लागत आहे ना काही झालं हे तर. काय खाडा नाही केला आता मध्ये मधून मग यायचे संगत जायचे ना मी. बरं ठीक आहे, त्याचं काही असो. मला एक सांग, तुझी खरोखर लग्न करण्याची इच्छा आहे का याच्या बरोबर? माझी गंज इच्छा होती पण आता नाही राहिली. नाही आता गमून नाही राहिली. लय तोंडावाटी काढल्या बाबाने रस्त्यावर माझी इज्जत काढली हो. अगं रागाच्या भरात बोललं, चुकून बोललो. जाऊ दे, सोडून दे. यायचे जे पैसे ना तेवढे मी कोणाकडून कसे घेईन, उसने पासने करून तुम्हाला देईन. मग अरे मला एक तर पोरी भेटत नाही, एक तर मग तू तुम्ही वर्षभर थांबलोय. जाऊ दे करून टाक. चांगला आहे ना तू, स्वभाव चांगला आहे. पण त्याचा स्वभाव चांगला आहे का? हा तुला कधी खवळला का? नाही पण आज लय कवळले. मग जाऊ दे, आता माणसाला तळतळ येते ना एखाद्या हा. वेळेस. जाऊ दे, सोडून दे तो विषय. हं? तुम्ही सरपंच ना, हं. नमस्कार करते. हा, मी ऐकून घे. ऐ तुमच्या लग्नाचा ना मोजक्या माणसात लागलं तर खर्च मी करतो. हं? हा माझा मतदार आहे आणि तू पण मतदारच होशील. आलं का लक्षात? हा हा. पण त्याला सांगा मावर चिडून नका जाऊ. चिडत नको जाऊ रे. नाही ते थोडस राग आलता. मा बाप बी नाही चिडला आज पतो हा, मावर. ते बघ त्याला किती रडू येते. नको रडू, जाऊ दे ना. हा. आता कसं आहे, एक काम कर, ऐक ना, जाऊ दे करून टाक. तुला पसंत होता म्हणून तू पैसे घेतले ना. पैसे घेतले पैसे पैशाचं नाही इथं, प्रेमाचा पैशावर नसतं प्रेम विकत घेता येत. पण जाऊ दे, त्याने पण दिलेत कष्ट करून. हा आता एक काम करा, तुमचं लग्न आहे ना मी मोजक्या माणसात लावून देईन. 2-3 महिने नाही, तुझ्या घरी येतो मी चक्कर मारायला. हा? लवकरच तुमचं लग्न लावून घेऊ. हा आणि भांडू नका. हा नाही हा चालेल, येऊ का मग मी? बरं झालं तुम्ही आले, वेळात वेळ हा, काढून. करू. त्याला एक तर वेळ तुमच्या नसतो. लग्नाचा खर्च मी करीन. मला वेळच नसतो. आता काय अडचण नाही नाही ना? आणि लग्न झालं नाही ना घ्यायचे 10,000 रुपये एकदम. नाही आता सगळा पगार पगार प्रपंच राहील. तुझ्याच आता पगार राहील. आणि जे तुम्ही म्हणता ना 1,20,000 झाले त्याच्यातले 50,000 मी जपून ठेवले. अयो, तुमच्या संसाराला. हा मग पोरं बाळ झालेलं नको काय? हा? ते मला 10,000 द्यायचे, मी 5,000 डब्यात टाकायचे, 5,000 ठेवलं का घरात. जपून? हा. वा वा, बघ रे किती चांगले. चांगलं. बोलू नको आता परत नाही, केला. नाही. चालेल. हा मी येईन तुझ्या घरी. हा लवकरच लग्न करू. जाऊ का मग? हा, या. चाल ठीक आहे. येऊ का मी पण? बरं जा आता. काय मी काय बोललो त्याचा राग नको मान. ते थोडासा राग आलता म्हणून बोललो काय. बरं मला ड्युटीवर जायला उशीर झालाय, साहेब बोलन मध्ये. नाही नाही तू जा जा. येते, काळजी घ्या आणि ज्यावेळेला लवकर या सुट्टी मध्ये. हा येत. हा बरं झालं सरपंच आले, नाही तर मला लग्नच मोडलं असतं. बरं झालं त्यांनी समजून सांगितलं. आता होईन लग्न. आता तिची काही चुकी आहे, घरच्यांना घाबरत होती. आज सांगितलं आता होईन. आता सरपंच आहेत ना, मग आता 100% माझं लग्न. तात्या कुठे गेलेत काय माहिती. जाऊ दे, ड्युटी करायची आता आपल्याला.